कारवाईचं अनुपालन झालं, त्याच्या समोर आपण अधिकाऱ्यांचं नाव टाकतो. याच्यामध्ये काय कारवाई झाली? मी मागच्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये 4 मुद्दे उचलले, त्याच्यावरती काहीच कारवाई झाली नाही. जिल्हा परिषद शिक्षकांचा विषय असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, त्याच्यावरती कारवाई काय झाली त्याचं एक वेगळं आपण जर नोटिंग केलं तर आम्हाला लक्षात येईल, नाहीतर लोकांनाही आम्हाला सांगताना त्या ठिकाणी त्रास होतो. तुम्ही याच्यामध्ये अनुपालन अहवालामध्ये समोर अधिकाऱ्यांचं नाव टाकतो. मागची 7/9 जी मीटिंग झाली 7/9/2023 ची, त्याच्यावरती समोर समजा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पाणी पुरवठ्याचा अधिकारी असं टाकतो, परंतु कारवाई काय झाली ते आम्हाला कुणी संपर्क करत नाही किंवा काय त्याच्याबद्दल जरा स्पष्टता असेल. तर खाली कारवाईचं एक्झिक्युशन झालं पाहिजे, ते फक्त कागदावर राहू नये. पाणी पुरवठ्याचे विषय मी जे सांगितले त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. अधिकारी याच्यामध्ये, याचा अर्थ असा की अधिकारी याच्यामध्ये काहीतरी चुकीची माहिती देतात, याचं जरा थोडीशी स्पष्टता यावी पुढच्या मीटिंग पासून ही माझी विनंती आहे. राज्य सरकारकडून आपण इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणतो, सामाजिक न्याय असेल किंवा वेगवेगळे हेडच्या अंतर्गत आपले जिल्हा परिषदेचे कर्मचारी, ग्रामसेवक खालून त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट द्यायचे असते, माझा आमच्या तालुक्यामध्ये मी आणि रणजितदादा जो निधी आणलाय, जवळजवळ 3 कोटी निधी आमचा लॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामसेवक कागदपत्रच खाली देत नाही. आम्ही जर व्हिडिओला बोललो तर त्या ठिकाणी व्हिडिओ या बाबतीत काही सिरियस घेत नाहीत. तर या विषयामध्ये स्पष्ट सूचना दिली पाहिजे. जे ग्रामसेवक कागदपत्र वेळेवर देणार नाही त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. ती आपण करणार का याचं उत्तर पाहिजे मला. दुसरा विषय, सोलापूर जिल्ह्याचा आपण 550 कोटी किंवा 1300 कोटीची आपण मागणी करतो शासनाला, परंतु सोलापूर जिल्ह्याचं जे त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्या सिव्हिल हॉस्पिटल मधला मागच्या 1 वर्षापासून सिटी स्कॅन मशीन बंद आहे. याच्याबद्दल मी आपल्याला मागच्या कलेक्टर साहेबांना मागणी केली होती. 2-3 कोटीचं जे काही मशीन असेल डीपीडीसीतून करायला तरतूद. गोरगरिबाला ठीक आहे, ते महाविद्यालय किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा विषय, आपण डीपीडीसी म्हणून कुठं वडा खोली करण्याला याला त्याला पैसे घेतो. इथं माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, याच्यासाठी निधीची तरतूद झाली पाहिजे विशेष बाब म्हणून ही माझी विनंती आहे. आपण ज्या डिस्ट्रिक्ट लेवलला एज्युकेशन लोन, एकच मुद्दा म्हटलं ते लिहून घ्या, नोटिंग शेवटी सांगितले ना, शेवटचा मुद्दा मांडतो, विषय संपल्यानंतर तुम्ही बोला. याच्यामध्ये शेवटचा जो विषय आहे की एज्युकेशन लोनच्या डिस्ट्रिक्ट लेवलला कमिटी असते, जे कोणी मागे नाशिककर साहेब होते. आता माझ्या मतदारसंघातले एक जंगम नावाची फॅमिली, रोबोटिक इंजिनियरला त्या मुलीचा नंबर लागलाय. ते मागच्या अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी बँकेत जात आहेत, परंतु त्यांचं सिबिल खराब आहे. एज्युकेशन लोनला त्या ठिकाणी काहीतरी आपण एक नोडल ऑफिसर नेमला पाहिजे. सेन्सिटिव्ह विषय असतो, मुलांना कॉलेजमधून बाहेर काढलं जातं. तर माझी विनंती, आपण डायरेक्शन द्यावेत जिल्ह्याचे जे कोणी अधिकारी असतील त्यांना, की प्रत्येक त्या ठिकाणी महिन्याला एज्युकेशन लोन किंवा ज्या ज्या स्कीम आहेत महामंडळाच्या त्याच्या तालुक्याला जाऊन बैठक घ्यावी आणि तिथले आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्याला त्याच्यात निमंत्रित करावं. नाहीतर त्याचं एक्झिक्युशन खाली ग्राउंडवरती होत नाही. धन्यवाद. यासाठी लोकांचे प्रचंड हॅरेसमेंट होते, ते हॉस्पिटल टॉलाटोली करतात. असं नाही ना 12 कोटी दुसरा निधी कमी करा, गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. नाही असं मागितलेलं सातत्यानं पत्र महाराष्ट्र शासनालाही दिलेलं आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 100 बेड मिळाले, 100 बेड अधिकारी कुठे पत्र आम्ही दिलेलं आहे, स्वतः मी दिलेलं आहे. काय अडचण आहे? आपला सिटी स्कॅन मागच्या वर्षी जून मध्ये कालबाह्य झाला, तर त्याला त्या कंपनीने त्याला स्पेअर पार्ट देणं बंद केलं, आफ्टर सेल सर्व्हिस सुद्धा बंद केली. त्याच्यामुळे आपण नवीन सिटी स्कॅनचा प्रस्ताव दिलेला आहे राज्य शासनाकडे. राज्य शासनाने आपले सेक्रेटरी आमचे दिनेश वाघमारे सर त्यांनी सांगितलं मागच्या विषयामध्ये की 6 संस्थांचे एकत्रित सिटी स्कॅनच्या खरेदी प्रक्रिया शासन स्तरावर चालू आहे. ते टाटामध्ये घेतलेलं सिटी स्कॅन त्याच किमतीवर देणार आहेत ते, आणि आपल्या लोकांना जवळ सिटी स्कॅन देतो असं त्यांनी मागच्या दिवसापासून बंद दादा. 1 वर्ष झालं, 1 वर्ष झालं बंद आहे. आता जरी ते कारवाई झालं असलं तरी सुद्धा एखादी एजन्सी जर अशी मिळणार असेल की ती म्हणते की माझ्याकडे स्पेअर पार्ट्स आहेत, मी करून देतो, अशी तुम्ही आयडेंटिफाय केली आहे का? सर म्हणून पैसे द्यायचा विचार करतो. त्याच कंपनीने आम्हाला 65 लाखाचा प्रस्ताव दिला सर दुरुस्त करण्यासाठी, आणि त्यांनी पुन्हा आपण राज्य शासनाकडे तेही प्रस्ताव पाठवला, कारण माझ्या अधिकारात नाहीये सर. 65 लाखामध्ये रिपेअर करणारी एजन्सी मिळाली का? नाही, ते स्वतः ज्या कंपनीचं ते सिटी स्कॅन
त्यांनी हो म्हटलंय का 65 लाखामध्ये? हो म्हटलं नाही, ते काय म्हणतात आम्ही हे तपासून बघू, त्याच्यानंतर जे काय पार्ट बिघडले त्याचा पुन्हा प्रस्ताव देऊ आणि त्याच्यानंतर मग ते दुरुस्त होईल की नाही सांगतो असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याच्यात काय काय खराब झालंय हे आताच अंदाज देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 12.5 कोटीचा प्रस्ताव करू, पण शेवटी त्या हेडखाली असणारे सगळे पैसे ते कंझ्युम होतील, औषधं वगैरे सगळ्याला आपल्याला अडचण येईल. तसं नको दादा. तुम्हाला काय वाटतं किती दिवसात मिळेल राज्य सरकार? दादा स्टेट कडून काय पैसे मिळतील का बघूया ना. स्टेट कडून काय पैसे मिळत असतील तर घेऊया ना. 21 जुलैला 12 कोटी 75 लाखाचा प्रस्ताव गेला आहे. आरोग्य विभागाकडून मिळेल का? हा, एक आहे. आरोग्य विभागाकडून मिळेल दादा पैसे. आपण 1 वर्ष झालं समजा थोडं आरोग्य विभागाचा प्रश्न आहे, हा उच्च शिक्षणचा आहे दादा. सिव्हिल हॉस्पिटल उच्च शिक्षण नाही सर, मेडिकल